कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम श्री ज्ञानदेव तुकाराम पंडित हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्रीमद सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय श्रीमद सच्चिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन जरी कल्मशाचा अधरू तू भ्रांतीचा सागरू या मोहाचा डोंगरू होऊन असशी तरी ज्ञान शक्तीचे मी पाडे हे आघवेची गाथोकडे ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी देखे विश्व ब्रह्मा ऐसा तो अमृताचा कवडसा तो जयाची या प्रकाशा पुढे चिला तया कायसे ते मनोमळ ते बोलताची अति किडाळ नाही येणे जिसाळ विजेची अर्थात तू पातकांचे आगर भ्रांतीचा सागर आणि भ्रमाचा डोंगर जरी असला तरी ज्ञानाच्या शक्तीपुढे ते सर्व तुच्छ आहे असे या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे. ब्रह्म निर्गुण निराकार आहे. त्याच्या छायेसारखा हा जो थोर सर्व विश्वांचा आकार आहे तो भ्रमाने भासतो. तो देखील ज्ञानाच्या प्रकाशात सहजपणे नाहीसा होतो. त्या ज्ञानापुढे या मनाच्या मनाची काय कथा, पण अशी तुलना करणे हेच योग्य नाही. मला सांग, तिन्ही लोकांची रातपार आकाशामध्ये उडवून देणारा प्रलय काळाची वावटं तिच्या पुढे ढग दिसू शकतील का? अथवा वाऱ्याच्या क्षोभाने प्रलय कालाचा अग्नी भडकला तरी ती पाणी पेटवतो तो अग्नी गवत लाकडे यांनी दबेल का? ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 4 श्लोक 72, 73, 75 ओवी आणि श्लोक 36 निरूपणात घेतलेला आहे. भगवंत सांगतात, तरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन असशी तरी ज्ञानशक्तीचे मी पाडे आगवे चिका थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी. वर्णन ज्ञानाचं केलेलं आहे. ज्ञान ज्ञान जरी म्हणत असलो तरी ज्ञान किती मोठं आहे. आपण सगळ्या व्यवहारातल्या गोष्टींना सुद्धा ज्ञान म्हणतो, परंतु तो सुशिक्षितपणा आहे. परंतु ती माहिती आहे. ज्या वेळेला तुम्ही नकाशावरती सर्व गावांची नावं वाचता, इकडे पुणे आहे, इकडे नाशिक आहे, इकडे औरंगाबाद आहे, इकडे संगमनेर आहे, तर ती जी नावं वाचताय आणि ती जे मार्गदर्शन केलेलं आहे तर ते नकाशावरती दाखवलंय ती माहिती आहे. ती माहिती आहे, ज्ञान नाही आहे ते. पण ज्या वेळेला ॲक्च्युअल तुम्ही तिथे संगमनेरला जाताल, नाशिकला जाताल, पुण्याला जाताल, मुंबईला जाताल, तेवढे किलोमीटर अंतर कापताल
तेवढा प्रवास करतात, त्या प्रवासातली सगळी सुखदुःख भोगतात आणि तेवढ्या काळानंतर जो प्रवास झाल्यानंतर ते स्थळ येतं त्याला ज्ञान म्हणतात. ती माहिती नाही आहे, ते ज्ञान आहे. आणि म्हणून आणि ते ज्ञान होण्यासाठीच जर आपण या मनुष्य देहाला आलेलो आहे, कारण मनुष्य देह फक्त आहे की नव, इतर योनीच्या ठाईन हा विचारच नाही. हा म्हटलंय प्रत्येक ठिकाणी कसं हा तो शब्द वापरले, ते म्हटलंय, पण आमचं लक्षच जायला तयार नाहीये. फक्त आम्ही व्याकरण सोडवतोय, पण तरी भगवंताने त्याचाही निषेध केला. तर की अति गाडा व्याकरणी चोखडा परी अध्यात्म ज्ञानी पुढा जास्तन दुतो. किती जरी तर्कशास्त्र जाणत असेल, एका शब्दाचे 1000 अर्थ करत असेल, किती शब्द पुढूनही बोलत असेल, एका ओवीवर 6-6 महिने प्रवचन करत असेल, तरी उपयोग नाही, तरी नाही. कारण ज्ञानच होणं गरजेचं आहे. कारण ती सुद्धा अज्ञानाची लक्षणं आहेत. कारण ज्ञान होणं म्हणजे काय? तुमचा भ्रम निखालच निघून गेला पाहिजे, संशय गेला पाहिजे, भ्रांती निघून गेली पाहिजे. आणि तो जो संशय, ती भ्रांती, ते जे आहे ना, ते फार मोठं भयानक आहे. ते सर्वांचं सारखं आहे, अख्ख्या जगामध्ये सर्वांचं सारखं आहे. इतर गोष्टीतले संशय भ्रम वेगवेगळे असतील, हा असा, ती तशी, तो तसा, आई अशी, सासू अशी, हे व्यवहारातले आहे. परंतु अख्ख्या जगाचा भ्रम एकच आहे की देव कुठे आहे, जगात देव आहे का? का प्रश्न टाकलाय? प्रश्नचिन्ह आहे पुढे. मग चांगल्या सुज्ञ लोकांना प्रश्न पडलेला आहे की देव आहे का? आज तुम्ही आपण इतके भाग्यवान आहोत, इतके भाग्यवान की त्याचं मोजमाप करता येणार असेल, लायकी नसेल, काही असेल, तरी आपल्याला घर बसले आयतं मिळालंय, आपण त्या पदापर्यंत जाऊन पोहोचलोय. सच्चिदानंद पदवी घेणे तुका अधिकार नारायणे, कृपा लोकनी दिला. अधिकार सर्वांना दिलाय. तो सच्चिदानंद पदवी घेण्याचा अधिकार सर्वांना आहे, सच्चित आणि आनंद. आपण सध्या असं जड आणि दुःखामध्ये आहोत. प्रत्येक जण, असा कोणी चुकलेला नाहीये, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जण असंच जड दुःखामध्ये आहे. आणि आपल्याला जायचे ते सच्चित आनंद पदापर्यंत जायचे. मग सच्चित आनंद हे काय स्वरूप आहे ते ज्याचं त्यांनी अनुभवायचे. कारण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. दुसऱ्याने वर्णन करून ते सुख उपभोगता येत नाही. कारण प्रत्येक गोष्टीचा अनुभव तो ज्याचा त्यालाच घ्यायचा आहे. मग विचार करा की त्या पदवीचा अनुभव घ्यायचा आहे, सच्चित आनंद ते उपभोगायचे. मग ते उपभोगायचे म्हणजे तो देणारा पण भेटला पाहिजे. तो देणारा किती उदार असला पाहिजे, त्याच्याजवळ त्याचा केवढा साठा असला पाहिजे, कोणाकडे मागावं हेही आपल्याला कळलं पाहिजे. तोच कंगालेन त्याच्याकडे मागून काय मिळणार आहे आपल्याला? नाही, काय मिळू शकणार, काहीच मिळू शकणार नाही. म्हणून त्यांनी म्हटले की सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रानबरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शिवदाता. बघा शब्द काय वापरला, एक. आणि तर पायलीचे 50 झाले. तो लक्ष नका देऊ कोणाकडे. लाखात एखादा महात्मा की ज्याच्याकडे ते ज्ञान होतं प्रोत असेल, उदार अंतःकरणाने मेघवृष्टीने तो वाटत असेल. असा दाता भेटायला परमभाग्य लागतं, पुण्यही लागते. मागच्या जन्मीचं काहीतरी सुकृत असलं तरच मिळेल तुम्हाला. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. परमार्थ सोपापणे आणि अवघडपणे. इतकं अवघड आहे की सगळे महाराज लोक सांगतील 16 वर्षी पोळी आहे. आणि खरंच आहे. ऋषी मुनी तपस्वी यांना सुद्धा जे प्राप्त झालं नाही ते आज अंगठे बाजदार आणि बावळट लोकांना प्राप्त झालेले. की ज्यांना अहम ब्रह्मास्मीचा बोध झालाय, त्या स्वरूपाची ओळख झाली आहे. नाही ते आज धडाधड या विषयावरती बोलतात. ते आज मोठा महात्मा सुद्धा त्या विषयावर बोलू शकणार नाही, बोलूच शकणार नाही. पण केव्हा अनुभव घेतलाय म्हणून तो बोलतोय. कारण हा विषय अनुभवाचा आहे, वर्णनाचा नाही. मग वर्णन कोणी करावं?
जो त्या गावापर्यंत पोहोचलेलाच नाही, त्याला अजून त्याचा प्रवास चालू आहे, तो पांथस्थ आहे, तो फक्त वर्णन करतो. आणि आता तर शास्त्राचं वर्णनही बाजूलाच राहिलेलं आहे, प्रपंचाचे वर्णन चालतात नाही का. आणि त्याला लोक कीर्तन समजतात. आणि पहिल्यांदा चूक आहे ती लोकांची आहे, जनसामान्यांची चूक आहे की आज आपण जे प्रपंचामध्ये उपभोगतोय आणि तेच आपण जाऊन कीर्तनामध्ये ऐकतोय आणि तेच कीर्तनकारांकडनं ऐकण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित करतोय. सगळी चूक समाजाची आहे. आणि समाजालाच काही कळायला तयार नाही, भेदरून गेलाय समाज की नेमकं काय करायचे, नेमकं काय ऐकायचे, नेमकं काय पाहायचे हेच कळायला तयार नाही. आणि मग एवढी मोठी जर भ्रांती झालेली आहे, मग ही भ्रांती काढणार कशी. आणि म्हणून त्यांनी इतके छोटे छोटे दृष्टांत दिले. अमृतानुभव मध्ये दृष्टांत दिला की सर्प आणि रज्जूचा दृष्टांत अख्ख्या सगळ्या धर्मशास्त्रांमध्ये तो एकच दृष्टांत फेमस आहे की अंधाराची वेळ आहे आणि रस्त्याने एक दोरी पडलेली आहे आणि एक गृहस्थ रस्त्याने चाललेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की समोर सर्प पडलेला आहे आणि म्हणून त्यांना भीती वाटते आणि म्हणून ते पुढे जायला तयार नाहीत. पण पाठीमागून जेवढे लोक आले त्यांना तो सांगतोय की समोर साप आहे, तुम्ही जाऊ नका. म्हणजे स्वतःला भ्रांत झाली, स्वतःला भीती पडली आणि म्हणून तो दुसऱ्याला पण सांगतोय की समोर साप आहे, तुम्ही जाऊ नका. म्हणजे त्यांनी काय केलं, सगळ्यांचा रस्ता अडवलाय. स्वतः तर जातच नाहीये पण इतरांना जाऊ द्यायला तयार नाहीये. पण शेवटी ज्या वेळेला त्याच्यामध्ये एखादा सुज्ञ सज्जन येतो ना, त्यावेळेला ती वाट मोकळी करतो. आणि वाट मोकळीच केली पाहिजे. आपण चालताना सुद्धा रस्त्याने जर काटा दिसला तर आपल्या हाताने बाजूला केला पाहिजे. आपलं असं आहे, जाऊ द्या, आपल्याला काय करायचं, ज्याला दिसेल ते उचलतील, असे म्हणणारे काही उपयोगाचे नाही. ते तर खानदानीतले नाहीच आहेत म्हणावं बरं का. की तो काटा उचलून बाजूला टाकला पाहिजे की जसा आपल्याला टोचला नाही तसा इतरांनाही टोचला नाही पाहिजे. कोणाच्या वाटेमध्ये अडथळा नाही आला पाहिजे, त्याचा मार्ग थांबला नाही पाहिजे. आणि हेच कार्य झाल्यामुळे खऱ्या धर्मावरती आवरण येतं. खऱ्या धर्मावरती आवरण येते. खरं संत ओळखायला येत नाही, ते काय बोलतात ते आम्हाला समजत नाही. मग विचार करा की जर एक साप नाही पण तिथे दोरी पडलेली आहे, पण आम्हाला असं वाटतं तो साप आहे आणि म्हणून आम्ही स्वतःही जात नाही, इतरांनाही जाऊ देत नाही. पण ज्या वेळेला एखादा सज्जन येतो आणि तो म्हणतो काय झालं, कशामुळे एवढी रस्त्यामध्ये ट्रॅफिक जाम झाली, काय झालं, मग तो सांगतो की अहो इथे एवढा मोठा साप पडलेला आहे, काय झालं बघू. आणि महात्म्यांनी लिहून ठेवले हो, नाही काय झालं तर एक चिमणी घ्या, नसेल तो जमाना तर बॅटरी घ्या, बॅटरी नसेल तर अजून काही घ्या, मोठा लाईट घ्या आणि ते पहा की तिथं सर्प आहे का दोरी आहे. आणि नाहीच काही तुमच्या जवळ तर जवळची वाळू घ्या, खडे घ्या आणि त्याच्यावरती फेका आणि हालचाल झालं तर समजायचं साप आहे, हालचाल नाही झालं तर समजायचं दोरी आहे. एवढा सोपा दृष्टांत माऊलीने सांगावा. हा फैसला करायचा सांगितलाय तुम्हाला, तोच फैसला आम्ही करायला तयार नाही. आणि तो फैसला न झाल्यामुळे आमचं आयुष्य पूर्ण तसंच निघून जातं की जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता गेला. काय केलं जन्माला येऊ. अरे एवढा चांगला सोन्यासारखा देह मिळाला, नुसतंच कीर्तनातनं म्हणायचं दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशील नारायण. मग देवाला जोडण्यासाठी इंद्रिय मिळाली आहेत ना, मग या इंद्रियांचा वापर काय करायचा आहे. अरे काम तर सगळ्यांनाच करायचंय, कोणाला फुकट खायला मिळत नाही, कोणालाही फुकट खायला मिळत नाही. श्रम सगळ्यांना करावे लागतात. हात दिले ते श्रम करण्यासाठी, पाय दिले ते चालण्यासाठी, डोळे दिले ते पाहण्यासाठी, हे सगळं माहिती आहे. पण हे सगळं करत असताना ते जे मन इतकं भ्रमित झालेलं आहे, संशयखोर आहे, त्याला आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायचंय आणि त्याला वेगळं वळण द्यायचंय, त्याला टर्निंग पॉइंट द्यायचा तर जीवन सुखी होणार आहे. कारण ते मन इतकं छंदिष्ट आहे ना, त्याला त्याचेच उद्योग लागतात, ते इतकं सैरभैर धावतं. आणि म्हणून भगवंताने म्हटलं की ती मनेरी लावायची गाई आहे ना, ती हाती लागत नाही, ती सापडणं खूप महत्वाचं आहे. त्या मनाला लगाम लावायचा आहे. माझ्या मनाला गोचाळा पहावया विठ्ठल डोळा, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. कितीच नाचरणात आणतात येते. माझ्या मनाला गोचाळा, काय करावं, आम्हाला चिंतनालाच वेळ मिळत नाही,
आम्हाला काही वाचता येतं का, आम्हाला काही लिहिता येतं का? अरे बाबा, न लिहू नका, वाचूही नका. त्यांनी म्हटलंय, ज्ञान होई अज्ञानासी ऐसा वर या गीतेसी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. दगडाला सुद्धा ज्ञान होणार आहे. मग विचार करा, एवढी गॅरंटी जर संत महात्मे देतात ते, तरी पण आपण दर्पकप्रमाणे पाठीमागं का फिरायचं? अरे लहान मूल घरातली आपण या वयाची माणसं सुद्धा ऐकत नसले तर आईवडील आधार देतात, घाबरू नको. मग आईवडिलांनी आधार दिला तर आपल्याला चालना मिळते. पण संत महात्मे हे आपले मायबाप आहेत, अनुभव घेतलेला आहे त्यांनी अख्ख्या जगाचा, एका कुटुंबाचा नाही, व्यक्तीचा नाही. आणि ते महात्मे सांगतात की घाबरू नका, आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला गॅरंटी देतोय. तुम्ही फक्त तुमच्या मनातला संशय आणि भ्रम दूर करा. कोणचा? तर फक्त देवाविषयीचा. बाकीचे कुठले राहिले तरी चालतील. कारण लोकांना अजून भक्त म्हणजे काय हे सुद्धा कळायला तयार नाही. हो, देव आणि मी विभक्त नाही, या नाव भक्त आणि देव तर आपल्यातच आहे हे सांगायला सगळेच लागलेत. आता सगळे संप्रदाय सांगतात की देव आपल्यामध्येच आहे, देवाची भक्ती करायची, हे सगळं वाचतात, असं डिटेल सांगतात. आणि म्हणून सगळ्या संप्रदायाचे लोक म्हणतात तुमचं नामचं सारखंच आहे, सारखं आहे, पण तुम करते हम करते, लेकिन थोडा थोडा फेर आहे. थोडा थोडा फरक आहे ना. काय फरक आहे? अरे कोणी माळा जपते, कोणी बिगर माळेचा परमार्थ करते, कोणी खाऊन पिऊन परमार्थ करते, कोणी देवपूजा करते, कोणी कर्मकांड करते, कोणी व्रतवैकल्य करते. पण महात्म्यांनी सांगितलं करू नका काही, संत संग धरा पूर्वीचा दोहरा उगवेला. संत संघ म्हणजे काय? एखाद्या बाबाला घरात ठेवून घ्यायचंय का? त्याला त्याचा प्रपंच आहे ना. ओ त्यांनी सांगितलं काहीच करू नका. राजा श्रीपाद बाबांचं एकच वाक्य होतं, काही न करणं म्हणजे परमार्थ. पटणार नाही कोणाला. काही न करणं म्हणजे परमार्थ. आपण खूपच करतोय काहीतरी. मग काही न करणं म्हणजे काय? त्याचा अर्थ विचारला पाहिजे ना, की काही न करणं म्हणजे काय? तू म्हणताल बरे हरिपाठ नाही म्हणायचं, ज्ञानेश्वरी नाही, भागवत नाही, चिंतन नाही, काही नाही. आता तुम्ही सांगा, हे जरी नाही वाचता आलं, ज्ञानेश्वरी नाही वाचता आली, हरिपाठ नाही म्हणता आला, पण भगवंत साधू संतांनी काय सांगितले? फक्त नामचिंतन करा. भगवंताची प्राप्ती करणं हा विषय अज्ञानांचा आहे. फक्त भगवंत वस्तू प्राप्तच आहे, पण त्याच्यावर आलेलं आवरण काढायचंय. आणि ते मल विक्षेप आणि आवरण ते काढण्यासाठी साधनाची गरज आहे. आणि साधना करण्यासाठी साधन पाहिजे, आवाज पोचवण्यासाठी साधन पाहिजे. तसं तुम्हाला जे साधन पाहिजे ते तुमच्याकडे नाहीये. तर मनोमार्गे गेला तो तेथीची मुकला. साधन आवरण काढायचंय. सगळ्यांना वाटतंय माझं आवरण काढावं, वस्तू आत आहे, घाण आतमध्ये आहे. पण आमची जी सफाई चालली ती बाहेरून चाललेली आहे. बाहेरच्या साधनांनी, बाहेरच्या साधनांनी काहीच होणार नाही. कारण वस्तू आते, मन आते, चित्त आतमध्ये, देव आतमध्ये आहे. मग ती वस्तू सापडण्यासाठी, ते साफ करण्यासाठी आतलंच साधन पाहिजे, आतलीच साधन पाहिजे. आणि ते साधन तर त्यांनी म्हटले फक्त संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाहिजे. संतांशिवाय साधनच नाही. ते काय फक्त तुमच्यासाठीच सांगितलंय का त्यांनी? असं ठराविक एखाद्या गावाला नाही ना. इंद्र चंद्र ब्रह्म शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीसी जाणून हरी झाले. त्यांना सुद्धा हेच होतं, तुम्हाला आम्हाला तेच आहे. आणि इथून पुढे जे जन्माला येतील त्यांनाही तेच आहे. सृष्टीचा प्रलय होईल, परंतु ते साधन कुठंच जाणार नाही. कारण ते साधन आहे म्हणून सृष्टी आहे. तिच्या जीवावर हे सगळं चाललेलं आहे. काय चाललंय? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राणू हाले, जगाशी चालविता मीची एक. सूर्याला चालवणारा तोच आहे, चंद्राला चालवणारा तोच आहे, झाडांची पानं हलवणारा तोच आहे. नाही नाही, तुमचा प्राण हलवणारा सुद्धा तोच आहे. किती सोपं शिकवावं महात्म्यांनी आपल्याला, किती सोपं शिकवलं. अरे तुमचा आता श्वास चालू आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात, बरोबर आहे ना? तुमचा श्वास चालू आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. रात्री झोपल्यावर श्वास चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना.
कोण घेतो तो श्वास? तुम्ही तर झोपलेत. कोण घेतय? ज्ञानेश्वरी भागवत वाचायची गरज नाही, सप्ते करायची गरज नाही, देवळात जायची गरज नाही, काहीच गरज नाही. बोला, इतका सोपा परमार्थ सांगितलाय. कोण हलवते तुमचा श्वास? मोठे मोठे सायंटिस्ट फिके पडतील. बोला. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज सायंटिस्ट होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग तुमचा श्वास रात्री तुम्ही झोपलेले असताना सुद्धा चालू आहे, आणि तो ज्याच्या सत्तेने चालू आहे ना, ज्याच्या सत्तेने आता हा माईक चालू आहे ना, अशी जी अचिंत्य शक्ती आहे, अशी जी एक व्हील पॉवर आहे, ती जी डोळ्यांना दिसत नाही पण आहे, आणि ती जी अचिंत्य शक्ती आहे ना, ती सत्ता, तिला आत्मा म्हटले, तिला देव म्हटले. कारण तिच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. बोला, काहीच होऊ शकत नाही. मग विचार करा की ज्या सत्तेशिवाय जग चालू शकत नाही, मग तिचा धर्म वेगळा कुठला, तिचा देव वेगळा कुठला, तिची जात वेगळी कुठली, काहीच होऊ शकणार नाही ना. सगळ्यांचा देव एकच आहे. म्हणून त्यांनी सिद्धांत मांडला, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली म्हण. अरे बावळटा, इतर गोष्टीत तू वेळच घालू नको, आणि आम्हाला तेच पाहिजे, तेच पाहिजे. कारण ते मन इतकं लबाड आहे ना, ते थांबूच देत नाही आम्हाला, इथे वळणाला लागूच देत नाही. भल्या भल्यांना पाणी पाजले त्यांनी. तुम्ही आपण तर गटाराच्या कडेचे सामान्य आहोत. आपण घमेंडीत कोणीच जायचं नाही. मी पण नाही, तुम्ही पण नाही. घमेंडीत अजिबात जायचं नाही शेवटपर्यंत. हे जे भेटलंय ना, परमभाग्याने भेटलंय, पण भेट नाही सोपं आहे, पण टिकवणं मात्र खूप अवघड आहे. आणि टिकवायलाच तर खूप अवघड आहे ना. तुम्ही वस्तू आणली, पण ती टिकवायची कशी, ही अक्कल आपल्याला पाहिजे. तिला जपायचंय कसं आहे, तिला फाटू द्यायचं नाही, तुटू द्यायचं नाही, सांडू द्यायचं नाही, मोडू द्यायचं नाही. मग तसं तुम्हाला जी साधन मिळालेलं आहे, ज्या महात्म्याच्या कृपेने, अनंत उपकार आहेत त्या महात्म्याचे, अजून 99% लोकांना कळले नाही संप्रदायातल्या, की असा महात्मा पुन्हा भेटणे म्हणजे न भूतो न भविष्यती, की ज्याने एवढी वाटचाल करावी की बाबांच्या पाठीमागे जेवढा संप्रदाय होता तिथपर्यंत नामाचा प्रसार झाला नाही. भले भले झाले सगळे, नाही झाला नामाचा प्रसार. आणि नामाचा प्रसार जरी झालेला असला आणि नसला तरी तो वेगळ्या पद्धतीने झाला, वेगळ्या दिशेने झाला. आज याच नाशिक भागामध्ये अनेक संप्रदाय, आपले सांप्रदायिक आहेत, आपले अनेक महात्मे आहेत, अनेक अधिकारी आहेत, पण अनुग्रह आहे तर प्रबोध नाही, प्रबोध आहे तर अनुग्रह नाही, अनुग्रह आहे तर अवस्था नाही. नसेल तर 3-3, 4-4 अभ्यास केले त्यांनी. वादंग चालू आहे अजूनही त्याच्यावरती. आम्ही 85 सालापासून त्याचा छडा लावला, काही उपयोग नाही. 4-4, 5-5, 6-6 अभ्यास, त्या माणसाची पिळवणूक, आणि आयुष्य जातं त्याचे ते अभ्यास करण्यामध्ये. शेवटपर्यंत तो पूर्णत्वाला जाऊन पोहोचत नाही. आणि त्याला आम्ही गुरु म्हणावं, पण ही शेवटी अज्ञानाची लक्षणं आहेत. अज्ञानी असतो बिचारा, तो काय करणार. आणि ते अभ्यास करता करता माझ्या घरात 20 वर्ष परमार्थ होता लग्न झाल्यावर, पण मला कळालं नाही. बोला, 20 वर्ष नाही कळाला. पण काय भगवंताची कृपा असेल म्हणून ते उजळायला आलं. विचार करा, मग जर याच भागामध्ये एवढे अधिकारी आहेत, एवढे महात्मे आहेत, हाच संप्रदाय जिवंत आहे, कुठं मेळावा ऐकायला येत नाही, कुठं सप्ताह ऐकायला येत नाही, कुठं कार्यकर्त्यांची हालचाल ऐकायला येत नाही, कुठं उलाढ आलं नाही, काहीच नाही. आहे म्हणून आहे. मग त्याला करता काय हो? पूर्व जन्माला घातलंय आणि दिलं आपल्या बाजूला पडून. त्याला कोणी कुळकुळाय वाजवत नाही, रंगीत वस्तूही दाखवत नाही, त्याला खासवतही नाही, खेळवतही नाही. आणि मग ते मंद नाही बनत तर काय बनत. तसा आमचा बाप उदार अंतःकरणाचा होता. इतका उदार अंतःकरणाचा की काही सुद्धा राखून ठेवलं नाही. महात्म्याने इतक्या प्रथा पाडल्या, जे नव्हतं ते तयार करून दिलं. त्याच माझ्या महात्म्याने सांगावं की हा अनुग्रह दिल्यानंतर आमच्या काळात सांगायचे, भाऊ दादा, हे अनुग्रह दिल्यानंतर ही तुम्हाला स्थिती होते ना, ती झाली ना तर घाबरू नका, नाही तर घरचे लोक तुम्हाला डॉक्टरकडे नेतील. घरचे लोक डॉक्टरकडे नेतील,
घरच्या लोकांना सांगा की मी अनुग्रह घेतलेला आहे, त्या नामाचं चिंतन करतोय म्हणून मला असं होतंय, इथपर्यंत दखल द्यावी आणि समजून सांगावं. का तर आधी घटना घडलेल्या त्याच भागात घडलेल्या आणि त्या घटना घडल्या की लोकांना त्या नामाचा विनियोग कळेना कसं चिंतन करायचं, आणि म्हणून त्यांना विनियोग समजला नाही आणि ते लोक अर्धवटच राहिले आणि शेवटी अनुग्रहात तसेच आले आणि तसेच गेले आणि त्याचं वाईट भांडवल लोकांनी केलं आणि म्हणून त्या संप्रदायाकडे कुणीच चांगल्या रीतीने पाहू शकलं नाही, विनियोग कळाला नाही. आणि म्हणून विनियोगा विन पार्था सर्व कर्म विफल होईल. मुखी ते नाम, हाती ते सात्विक कर्म, पण विनियोगा विन कर्म विफल होय. आणि विनियोग फक्त एकट्या श्रीपाद बाबांनी शिकवला. एकट्या श्रीपाद बाबांनी शिकवला की ज्या वेळेला तिकडे लचांड चालू आहे म्हणल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडले. आणि लचांडच खूप बेकार असतं, लक्षात घ्या. एक घार होती आणि तिच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा होता आणि ती आकाशामधनं उडत चालली. उडत चालल्यानंतर तिला असं वाटलं माझ्या तोंडात जो मांसाचा तुकडा आहे तो माझाच आहे. तिला एवढा आनंद झाला की आताही मला कुठेतरी बसल्यानंतर खायला मिळणार. आणि म्हणून तिने तो तोंडामध्ये धरला आणि धावत सुटली, चालली उडत आकाशामधनं. ते बाकीच्या घारींनी पाहिलं, पण बाकीच्या घारींनी पाहिल्यानंतर लगेच तिच्या पाठीमागे धावायला सुरुवात केली. आणि तिच्या पाठीमागे धावता 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 तिचा वेग वाढला. इतका वेग वाढला की आता एवढ्यांना तोंड द्यायची म्हणल्यानंतर आता काही खरं नाही, म्हणून त्या घारीने आपला वेग वाढवला. आणि वेग वाढवल्यानंतर इतकी धावत सुटली की तिची दमछाक झाली. शेवटी ते एका सज्जन घारीने पाहिलं, सज्जनांची भेट व्हायला पाहिजे, आणि त्यांनी विचारलं काय झालं, तू एवढी का धावतेस? काही नाही म्हणे, सगळे माझ्या पाठीमागे जे लागलेत ना म्हणून मी धावते म्हणे. त्या सज्जन गाडीने सांगितलं बाई ते तुझ्या मागं नाही धावत आहे, ते तुझ्या तोंडात जो मांसाचा तुकडा आहे ना त्याच्यासाठी धावतात. ते कळतंय का आम्हाला पण? हा बाबा तो बाबा तो बाबा तो बाबा, आणि चिवडून 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 बाजार मरून जातील तरी परमार्थ समजणार नाही. जा, नाही समजणार. किती बाबा उचकले तरी काहीच सापडणार नाही. जा, चॅलेंज आहे. 40 वर्ष तर होतच ना, आता तर दुप्पट चॅलेंज केले अख्खा महाराष्ट्राला. असेल कोण माईचा लाल, त्यांनी समोर यायचं, अनुग्रह द्यायचा, स्थिती प्राप्त करून दाखवायची, कोणताही असू द्या. अरे त्याला खानदानीतलाच पाहिजे, आणि खानदानीतला नसेल ना तर असं मडका गुडून रडकाच्याला घालायचं म्हणून घातल्या माळानं चाललाय संप्रदाय. खाओ पिओ मजा करू. अरे त्या तुकाराम महाराजांचं किती जरी तुम्ही नुसतं या तोंडाने वर्णन केलं ना तर हे डबड आहे, हे सुद्धा जाळून टाकणारे स्मशानभूमी. तर याने काय वर्णन करताय तुम्ही? आचरणाने वर्णन पाहिजे. 375 वर्ष साजरं केलं, 375 पाकवाजे, 375 विनेकरी, 375 टाळकरी, 375 तुकाराम महाराजांची माणसं आहे. ते खाताडे का पेताडे तेही पाहिले नाही, आणले गोळा करून सोयीकडून तुकाराम नावाचे. अरे किती बावळटपणा चाललाय. अरे ज्या महात्म्याने हाडाची काढ, रक्ताचं पाणी, झोपायला जमीन, पांघरायला आकाश, सगळ्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं, आणि आम्ही काय उद्योग चालू केले आहे का? एकाचं कोणाचं उत्तर नाही, कोणाचा प्रश्न नाही. आणि एवढी धुळधाण केली, कोट्यवधी रुपयाची उलाढाल केली, आणि काय केलं तर तिथे तुकाराम 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 भजन केलं. अरे तुकाराम तुकाराम म्हणून काही उपयोग होणार आहे का? तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? तुकाराम महाराजांचा अभंगच मान्य नाही आहेत कीर्तनकारांना आजकालच्या. संत चरण राजा लागत सहज, त्याच्यामध्ये लिहिलंय कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रकटे रामरूप. त्या अभंगावर 100 कीर्तन केली, 100. महाराष्ट्रातल्या एकाही कीर्तनकाराला तो अभंग मान्य नाही. जा, त्यानंतर शक्यच नाही. मग शक्य नाही तर करतो कशाला कीर्तन? शक्य नाही तर आम्ही शक्य करून दाखवतोय ना. त्यांनी शक्य होण्यासाठी लिहून ठेवलंय का अशक्य होण्यासाठी लिहून ठेवलंय हेच कळत नाही. तुमच्या काळात जे तुम्ही पाहिलं नाही ते तुम्ही आता पाहताय, मग शक्य म्हणून का अशक्य म्हणून? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या गाडीला सांगितलं बाई हे तुझ्या मागे नाही पळते, ते तुझ्या तोंडात मांसाचा तुकडा आहे ना त्याच्यासाठी पळतात. ते नाही
मग तिला काही थोडी लाज वाटली, तिला वाटलं नको याच्या पाठीमागं आपल्याला एवढा घामाघूम झालोय, आणि म्हणून तिने तो मासाचा तुकडा खाली टाकला आणि पाठीमागे एकही नाही राहील, सगळ्या पळून गेल्या. कशाच्या माग? धन, मान, प्रतिष्ठा, लोकेशना, नाही का, मला मान मिळावा, पोस्टरवर माझं नाव छापावं, पत्रिकेत अजून लग्न पत्रिकेत 100 नाव, आणि दुसऱ्या दिवशी डिवोर्स झाल्यावर नको रे बाबा, आपण नव्हतो त्याला, मग गेला कशाला तिथं लग्नाला, बस त्याला पुढं, लग्नाला पुढं, सगळ्याला पुढं, साखरपुड्याला पुढं. तुम्हाला वाटतं काय लग्न टिकतं ते म्हणून? आता तर पोरगी भेटणे कठीण आहे, लग्न टिकणे कठीण आहे. तुमचा काळ गेला आता तो सगळा. हा, मग विचार करा ना, ज्या वेळेला डिवोर्सची वेळ येते त्यावेळेला मात्र कोणी पुढे जात नाही, आणि त्यावेळेला जो पुढे जाईल तो खरा खानदानी. त्यावेळेला पुढे गेला पाहिजे की काय भाऊ तुमचं दोघांचं का पटत नाही, पटून दिलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. ते नाही ना, लग्न जमवायला सगळे पुढे. कारण मग ते पोरगा पोरगी पाहतात, सगळं करतात, मीटिंग बसते, आणि मग मीटिंग मध्ये 10 तोडे घ्यायचे का 20 तोडे घ्यायचे. ते लोकांमध्ये बोलतात का बाहेर एकांतात जाऊन बोलतात? तुमच्याकडे कसं आहे? आमच्याकडे तर लगेच मागणी टाकतात, द्या 20 तोडे द्या, लगेच 25,000 द्या. जमतं का असं? अहो लगेच अशा खानाखुना सुरू होतात बाहेर. चला ते कोपऱ्यात नेतात, अगदी कोपऱ्यात. आता येऊन जाऊन तर चव्हाट्यावर तर टाकायचंच आहे ना, पण तरी कोपऱ्यात नेतील, त्याच्या कानात सांगतील मग किती मागायचे. काही नाही, पहिल्यांदा 20,000 20 तोडे मागा, आपोआप येतील 10 तोड्यावर. हे बरं का, लबाड लांडगे दुसरेच असतात बाहेरचे, देणारा बाप वेगळाच. इथं आयोजकांचं तेच चाललंय, आणा वर्गण्या गोळा करून घाला ते बाबाच्या मड्यावर. हा, अरे भावाला कितीही दिलं तर तुम्हाला काय भेटते ते बघा ना. दुकानामध्ये तुम्ही जर गेले तर विचारलं साखर काय भाव, तर तो म्हणतो 40 रुपये किलो. एका हातात 40 रुपये, एका हातात साखरेची पुडी. व्यवहार रोखीचा का उधारीचा? तुमच्या गावात रोखीचा ना, आमच्याकडे पण असंच आहे. हा, मग उधार परमार्थ रोखीचा असावं का उधारीचा? उठत आहे बाबांनी चाललंय, उठत आहे बाबांनी चाललंय. हा, बाकीच्यांना काही घेणंच नाही ना. अरे आपण हे धंदे बंद करा ना, पहिलं समाज सुधारला पाहिजे. एवढे कीर्तन ऐकून जर सुधारत नसेल तर मी म्हणते ती ऐकायला सुद्धा जाऊ नये, मायला रिकामा पडला तरी चालत. एक शिवी दिल्यानंतर किती वर्षांनी राग येतो? लगेच आरे गारे, लगेच एकमेकाच्या तांगड्या तोडेपर्यंत, कोर्टात केस जाईपर्यंत एक शिवी दिली ना, मग एक शिवी दिली तेवढा राग येतो. एवढे कीर्तन ऐकून काही परिणाम होत नाही? कशाला जावं ते कीर्तन ऐकायला? सोमवाडा करून टाकलाय त्या सगळ्या कीर्तनाचा. साधू संतांचे अभंग त्यांची रॉयल्टी आहे, कोणाला विकण्याचा अधिकार नाहीये. तुमच्या मालमत्तेवर आहे का कोणाचा अधिकार? तुमच्या सातबाराच्या उतारावर आहे कोणाचा अधिकार? मी जर म्हणलं तुमच्या शेतीवरती की ही सगळी 100 एकर माझीचे, जमल का? हा, पोटच्या पोराला देणार नाही. सातबाराच्या उतारावर ज्याचं नाव आहे ना त्याचा मालकी हक्क आहे. तसे याच्यावर मालकी हक्क ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. या ओव्या विकायचा अधिकार कोणाला नाहीये, अभंग विकायचा अधिकार कोणाला नाहीये, रॉयल्टी आहे त्यांची. आणि तो जोपर्यंत सगळेजण साथ देत नाही तोपर्यंत हा धंदा, गोरख धंदा चालूच राहणार आहे. अरे त्या बिचाऱ्यांनी काय केलं? अरे त्यांची गाथा पाण्यात टाकली तर 14 दिवसांनी कवाई नवर आली. आली का नाही आली? नुसत्या कथा ऐकायला आहेत का? हा, बाबाचं नोटाचं मंडळ टाका बरं पाण्यात, येईल का 14 दिवसांनी वर येईल? हाय तसाच एक प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? अरे अशा महाराजांना पोकळ बांबूने झोडपले पाहिजे, चांगले असे फटाफट फटके दिले पाहिजे ना. बरं तो गावातला आयोजक कोणी का असाना, कशाला लागतं ते बाबा? अरे कमवायचं, तुम्ही शेतात कामाला जाता, 200-200 रुपये रोज कमवता, उन्हातानात काम करता, त्या बाबाच्या घरी त्याची भरती करून टाकता, आणि तो पुन्हा तुमच्याकडे विचारायला पण येणार नाही. येईल का तो परत? पुन्हा भेटायला येईल का? चला आता आपण रावसाहेबांना भेटून येऊ. मागच्या वेळेला त्यांनी 25,000 दिले, त्यांनी 40,000 दिले, आता जाता जाता चक्कर मारली, त्यांच्याकडे घरी जाऊन येऊ बा. येईल? अरे महात्मे पुन्हा 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 येतात. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कनवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, तैसे मज नीती सांभाळीत. गायला जसा वासराचा कनवळा आहे ना, तसं आपले जे साधक असतात ना त्यांच्याकडे ती गुरुमाऊली पाहत असते.
पुन्हा पुन्हा लक्ष देत असते, त्यांच्याकडनं करून घेत असते, त्यांचा भ्रम कमी करत असते. मग तो भ्रम कमी करण्यासाठी जे साधन पाहिजे ते साधन जर फक्त संतांकडे, संत लाखात एखादा आहे, विरळा महात्मा आहे, मग तो शोधायला नको का? देव शोधणं बावळटपणा आहे, संत शोधायचा आहे. आणि असा महात्मा भेटल्यानंतर आपल्याकडे जी वस्तू नाही ती मागायची त्याला. अप्राप्य वस्तूची प्राप्ती करण्यासाठी महात्मा आहे. आपल्याला ते नाम माहित नाहीये आणि ते माहित करून घेण्यासाठी शरणागती करायची आहे. आम्हाला रामकृष्ण हरी माहिती, आम्हाला ओम तत्सत माहिती, ओम सच्चिदानंद माहिती, ओम नमः शिवाय नमः सगळं माहिती. आम्हाला तुम्ही काही सांगू नका जा. ते सांगण्यासाठी ते विचारण्यासाठी नाही आम्ही तुमच्याकडे आलो. जे ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांनी दिलं ते द्या, जे चांगदेवांना मुक्ताबाईंनी दिलं ते द्या, जे रामाला वशिष्ठांनी दिलं ते द्या, जे कृष्णाला सांदीपणींनी दिलं ते द्या, जे तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांनी दिलं ते द्या. हे मागायला सुरुवात करा. किती बाबा पळून जातील, पुन्हा तुमच्या गावात सुद्धा येणार नाही. एकही बाबा परत येणार नाही जा. म्हणून तर बघा तुम्ही, म्हणून बघायला काय हरकत आहे. रामाला जे वशिष्ठांनी दिलं ते द्या, मी तुमची माळ घालायला तयारी. प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. ज्यांना इकडचं नाही आवडत त्यांनी तिकडचं करून पाहावं, आहे की नाही. तर पण जीवनाचं तर सार्थक व्हायला पाहिजे. मग विचार करा आणि ते साधन मिळवायचे आणि ते साधन मिळाल्यानंतर त्याची साधना करायची. डोळे मिटून चिंतन करा. अजून एकही बाबा शिकवत नाही, त्याला काही घेणंच नाही ना हो. कीर्तन करतो निघून जातो. कधी तो साधना शिकवणार, कधी तुम्हाला माळा घालणार. ते माळा घालायला रिकामे नाही, साधना शिकवायला रिकामे नाही. त्यांचीच साधना नाही तर तुम्हाला काय शिकवतील साधना करा. तू मानले हा मानले सबंधे का बजार. काही नाही ना, आदळ दळते कुत्र पीठ खाते. हाय का? किती बाबांची साधना चालू आहे. एकाही बाबाची साधना चालू नाही. ज्याची साधना चालू आहे ना त्यांनी कशाचीच अपेक्षा केली नसती. कारण तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. साधू संतांचं दास्यत्व करावं लागतं ना. ते तन मन आणि धन सर्वस्व अर्पण करावं लागतं. कशाचीही अपेक्षा करावी लागत नाही. कारण त्यांनी म्हटले देणारा तोच आहे, घेणारा तोच आहे, सगळं तारणारा तोच आहे, मारणारा तोच आहे. मग चिंता कशाची करायची. देणार आहे ना तो. मग तुम्ही हात पसरू नका आणि मागू नका. कारण ते भिकारी समजलं जातं तुम्ही हात पसरले तर. अहो तुम्ही कोणाच्याही घरी गेले तर ते तुम्हाला देणार आहे ना. गुळाचा चहा देतील, नाही तर साखरेचं देतील, चटणी भाकरी देतील, नाही तर भाजी पोळी देतील. त्याच्या ऐपतीप्रमाणे करतीलच ना. म्हणजेच तुमची भ्रांत गेली नाहीये. आणि एकदा जर देवाची भ्रांत गेली ना तर त्या माणसाचं काही शिल्लक राहत नाही, काहीच नाही. मग ती भ्रांत काढण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, फक्त साधना करा, त्याचं चिंतन करा, त्या चित्ताला चाळा लावा. आणि त्या चित्ताला जर चाळा लावला ना, मला नाही वाटत ते दुसरीकडे कुठं जाईल. सततम कीर्तयंतो मा. रात्रंदिवस तो ध्यास पाहिजे. कारण तुम्ही म्हणता रात्रंदिवस का करायचं. सगळ्यांच्या गावाला बोर्ड लावलेत अखंड हरिनाम सप्ताह. फक्त 7 दिवसापुरता बोर्ड आहे बरं का तो. पण त्या बोर्डवरती जो शब्द लिहिलाय ना अखंड हरिनाम सप्ताह, ते अखंड हरिनाम चालू पाहिजे. शिंक खोकुला इतका वेळ वाया गेला. मग अखंड चालू कशासाठी ठेवायचं. तुम्ही म्हणता काय अमेरिका नाहीत का, आम्हाला काही कामं नाहीत का. अखंड का चालू ठेवायचं. तर मरण कधी येईल तर माहित नाही. जन्माची आणि मरणाची गॅरंटी नाहीये. तुम्ही आज ऍडमिट झाले तरी त्या बाईची डिलिव्हरी 4 दिवसांनी होईल, 2 दिवसांनी होईल. ते मूल कधी जन्माला येईल तर माहित नाही. आणि मरण सुद्धा कधी येईल तर माहित नाही. आत्ता होता ना आत्ता गेला. आत्ता जेवता जेवता जातो, आत्ता नाश्ता करता करता जातो, आत्ता पोरांशी खेळता खेळता जातो. कधी अटॅक येईल तर पत्ता लागणार नाही. मग जर मरणाची गॅरंटी नाहीये तर मग ते चिंतन सतत चालायला नको का. आणि ते सतत चिंतन जर चालू राहिलं तर निश्चित तुमच्या शरीरामध्ये तीच ऊर्जा चालू राहते. आणि मग दुसरं मात्र काहीच दिसत नाही. कारण इतका लकडा लागलेला आहे त्या डोळ्यांना सतत तेच रूप पाहण्याचा, कानांना छंद लागलाय सतत तेच वर्णन ऐकायचा, की ऐकूनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद. सगळ्या गोष्टींना तोच छंद लागतो की नेमकं तेच करायचंय, सतत भगवंताचं नामस्मरण. मग सतत भगवंताचं नामस्मरणाची क्रिया मनाची आहे. आणि ते मन स्वेग धावते आणि त्या मनाला वळण लावायचे. आणि ते वळण लावायचं काम फक्त संत महात्मे करतात. कीर्तनकार करत नाही, महाराज करत नाही, तर बुवा तर अजिबात करत नाही. हे सगळे कमर्शियल आहे. त्यांना फक्त पोट भरायचं पडलेलं आहे. आणि हा सर्वात मोठा दोष आहे
की या संप्रदायामध्ये आम्हाला नोकरी धंदा करून कीर्तन करायचं शिकवलेले महात्म्यांनी, की दिवसभर तुमची नोकरी धंदा करा, शेती व्यवसाय करा, सगळं करा आणि उरलेल्या वेळात जाऊन कीर्तन करा. परंतु इतर जे कीर्तनकार आहेत महाराष्ट्रातले, त्यांना नोकरी नाही, धंदा नाही, व्यवसाय नाही, पोट भरायचं उदरनिर्वाहाचं साधनच शिकवलं जात नाही. आणि म्हणून दे माय चालूच राहतं, दे माय 24 तास कीर्तनाचे कार्यक्रम आणि भीक मागायचा धंदा. आणि हे साधन ते कधी हात लावतील? नाही हात लावणार. मग ते ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, मग त्यांना या ओव्या दिसत नाहीत का? हरिपाठ वाचतात, हरिपाठातले ओव्या दिसत नाहीत का? श्लोक दिसत नाहीत का? भागवतातले दिसत नाहीत का? का? त्यांच्या फक्त डोळ्या खालून जात आहे. अहो, तुमच्या घरात खाली सुद्धा धनाच्या कड्या आहेत सगळ्यांच्या, पण तरी सुद्धा भिका मागायचं काम चालू आहे. आणि ते भीक मागायचं काम केव्हा मंद होईल तर तुम्हाला तुमच्यातला भगवंत सापडेल. पण केव्हा? राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तम. असं जे ज्ञान आहे की ते राजविद्या आहे, राजगुह्यम आहे. ज्ञानातलं ज्ञान, गुह्यातलं गुह्य. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम. मग सांगा, इतकं त्यांनी सांगितले 9व्या अध्याय 2ऱ्या श्लोकामध्ये. अतिगुह्यातलं गुह्य आहे आणि असं गुह्य ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचे ते याच्यात कुठंच लिहिलेलं नाही बरं का. नाम ज्ञानेश्वरीत नाही, भागवतामध्ये नाही, हरिपाठामध्ये नाही, कुठेच नाही. ते फक्त सद्गुरूंच्या मुखातच आहे. आणि ते जे मुख आहे त्याला संप्रदाय म्हणतात. आणि त्या संप्रदायातून आलेलं पाहिजे. एकाही बाबाला गुरु नाहीये. तुम्ही कीर्तन काम देऊन ऐका, कोणत्याही बाबाची तारीख घ्या, त्या बाबाला तो बाबा गुरुचं नाव घेत नाही. समजून घ्यायचं, अभिगर बापाचे गुरुचं नावच घेत नाही तो कीर्तनामध्ये. मग गुरुच नाही तर संप्रदाय कुठून असणार? मग संप्रदाय नाहीये त्यांना. आज आपल्या पाठीमागं केवढी मोठी परंपरा आहे. हंस ब्रह्म अत्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सखायानंद शांतामाई बंडोबा महाराज केरोबा महाराज श्रीपाद महाराज रामदास महाराज, केवढी मोठी परंपरा आहे आपल्या पाठीमागे. आणि म्हणून गुरुचा गुरु माहीत असला पाहिजे. आणि त्या गुरुची परंपरा जिथून सृष्टी निर्माण झाली तिथपर्यंत पोहोचलेली पाहिजे. त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये पाहिजे, भागवतामध्ये पाहिजे. 17व्या अध्याय 23व्या श्लोकामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा ऐकला होता. नामच ईश्वरा ते ओळखू शके नाही, सृष्टी करू शके तो थोरू केला की नामेजीने. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा ते नाम घ्यावं लागलं. आणि तेच नाम आज तुम्ही सगळे आपण घेतोय. म्हणजे किती मनाने मोठे आहोत आपण, किती श्रीमंत आहोत, किती श्रीमंत आईबापाची लेकरं आहोत. आणि याचा अभिमान आपण शेवटपर्यंत पाळला पाहिजे. मग हा मेळावा का करायचा आहे दरवर्षी एकदा? की त्या निमित्ताने सगळे लोक एकत्र येतील, नवीन महात्मे येऊन काही कीर्तन प्रवचन करून तुम्हाला ज्ञानार्जन करतील. तुमची जी आलेली मरगळ आहे ती निघून जाईल. कोणावरती जे काही दुसरं सावट आलेलं आहे, दुःख आलेलं आहे ते निघून जाईल. मनामध्ये पुन्हा वर्षभरामध्ये जे काही संशय निर्माण झालेले आहेत, भ्रम निर्माण झालेला आहे, तो निघून जाईल. तुम्ही पण महात्म्यांना प्रश्न विचारले पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? असं का, ते तसं का, मला असं का वाटतं, मला असं का होत नाही, मला तसं का होतं? हे सगळे प्रश्न तुम्ही विचारल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि तेवढ्यासाठी हा वैष्णव मेळावा आहे. की हा खेळ नव्हे फुल्यांचा, म्हणून मेळ जमविला वैष्णवांचा. हा सगळ्यांचा मेळ जमवायचा आहे. आज आम्ही कालपासून इथं मोजले 14 अधिकारी या मांडवात आलेले. 14. मग 14 ते 15 अधिकारी आलेले आहे. मग विचार करा संप्रदाय कसा असेल की आज बाहेरच्या लोकांना अधिकार सुद्धा नाहीये. आणि या सगळ्या परंपरा पद्धती श्रीपाद बाबांनी घातल्या. फार मोठी गोष्ट आहे की कीर्तन करायला प्रवृत्त केलं. वैष्णव मेळाव्यामध्ये चक्रीय प्रवचन, चक्रीय कीर्तन त्याची परंपरा घालून दिली. ज्याला कोणाला नवीन साधकाला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे त्याला कीर्तन प्रवचनाद्वारे बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याच्यातून तो मोठ्या मोठ्या व्यासपीठावर कीर्तन करू लागला, जगाला ज्ञान देऊ लागला. आणि त्याच्या हाताने अनेक लोक तयार झाले. ही कीर्तनकारांची परंपरा तयार केली. स्त्रीला अधिकार नव्हता, स्त्रीला कीर्तनाचा अधिकार दिला. त्याच्यानंतर अधिकारी वर्ग तयार केला की जेणेकरून प्रत्येक गावोगावी जिल्ह्यात तालुक्यामध्ये अधिकारी असावा, की जेणेकरून तो अधिकारी त्याच्या अंडर ऑब्झर्वेशन परमार्थ चालेल. अनुग्रह दिल्यानंतर अवस्था करून घेतल्या जातील, त्या भागामध्ये ती माहिती पोहोचवली जाईल. म्हणून अधिकारी वर्ग तयार केला.
अजून काय करायला पाहिजे होतं? इतकं एकाही माणसाने याच्या आधी कोणी केलेलं नाहीये. आणि त्या श्रीपाद बाबांनी आचारसंहिता तयार केली आणि त्याद्वारे परमार्थ कसा करायचा हे तुम्हा आम्हाला शिकवलं. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही आपण वाटचाल केली तर निश्चित कार्य खूप चांगलं होईल. आणि आपल्या पुढे अनेक अधिकारी तयार करायचे, त्यांना मार्ग दाखवायचा आहे. त्यांनी सुद्धा मार्गस्थ व्हावं, समाजाला ज्ञान द्यावं, त्यांना सुद्धा आपल्या बरोबरीचं बनवायचे. आणि म्हणून त्यांना त्यांच्या परीने ते ज्ञान शिकवावं, त्यांना आपल्याबरोबर आपण कसं कार्य करतोय ते शिकवावं. आणि असा अधिकारी वर्ग जर तयार केला तर पुढे काय होईल? ही परंपरा खंडित होणार नाही. जसं आता भजनी खंडित झाले, आता संस्था तयार करायला लागल्या. संस्थेला बोलवावं लागतं, त्याला पकवास घेऊन या, पण गावातले भजनी कोणी तयार व्हायला तयार नाही. पूर्वी प्रत्येक गावात भजनी असायचे, पण आता भजनी राहिले नाही. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागतं? बाहेर गावावरनं बोलवावे लागतात. पण बाबांचा एक एक शब्द आहे, सहज बोलणे ही तो उपदेश करून सायास शिकविती. त्यांनी सगळ्यांना एकच सांगितलं, आपल्या पोटचे तयार करा. आपल्या पोटचे, बाहेरचे उधारीचे भाडोतरी नाही आणायचे, पोटचे तयार करायचे. भजनी असू द्या, टाळ वाजवणारे असू द्या, पखवाज वाजवणारे असू द्या, कीर्तन करणारे असू द्या, प्रवचन करणारे असू द्या, आपले तयार करा. तसं बाहेर तुम्हाला दिसणार नाही. एकही कीर्तनकार तयार करत नाही. अजूनही समाजात जाऊन पहा, कीर्तनकार तयार करत नाही. आणि त्यांनी केला तर मग त्याच्या पाकिटाची बोंब होईल, नाही का? तसं इथे नाहीये. इथे आमच्याच हाताखाली आम्ही अनेक कीर्तनकार तयार करतो आणि त्यांना आमच्या तारखा देतो. बाहेरचा कीर्तनकार इतरांना तारखा देणार नाही. तसं आम्ही सांगतो, जा भाऊ, तू इकडं जा, तू तिकडं जा, तू तिकडं जा. कार्य व्हायला पाहिजे. आणि अनेकांच्या हाताने कार्य, जसं आता स्वयंपाकाने स्वयंपाक केला, पण वाढायला मात्र 10-20 लोक लागतात, तर सगळ्यांचं पोट भरतं. आणि म्हणून हा खेळ नव्हे पुण्याचा, म्हणून मेळ जमविला वैष्णवांचा. आणि त्या वैष्णवांची मांडी, त्या मिळविली मांडी वैष्णवांची. आणि म्हणून हे जे अनादिकालचं तत्वज्ञान साधू संतांनी सांगितलं, जरी ते गेले तरी तत्वरूपाने आजही शिल्लक आहेत. श्रीपाद बाबांनी ती परंपरा पुढे चालवली, घराघरामध्ये ज्ञानेश्वरी नेऊन पोचवली, अधिकारी वर्ग तयार केला, कीर्तनकार तयार केले आणि त्याच पद्धतीचे बोलणारे तयार केले. मनाचं काहीच नाही. आणि जो मनाचा बोलणार असेल तो त्यांच्या वंशातला नाही, हे ओळखून घ्यायचे. आणि म्हणून बाबा जसं सांगत होतं तसे दृष्टांत सिद्धांत एकच विषय असायचा, विषय आणि विषयाचं प्रयोजन. विषय आणि विषयाचं प्रयोजन एवढ्यावरच बोला. आणि ते जर तुम्ही हाताळलं तर निश्चित तुमची कीर्तनं कधीच फेल होणार नाही. समाजामध्ये लोक भरपूर तयार होतील. अनेक साधक तयार झाल्यानंतर पुन्हा त्याच्यातून कीर्तनकार तयार होतील, त्याच्यातून अधिकारी वर्ग तयार होईल आणि परंपरा कधीच खंड पडणार नाही. अशीच परंपरा अविरत चालू राहील. आणि ती अविरत चालू राहण्यासाठी तुमच्या आमच्यापर्यंत बाबांनी दिलेलं आहे. आजही ते तसंच्या तसं पोहोचवण्याचं काम चालू आहे. इथून पुढच्या लोकांनी सुद्धा तसंच्या तसं ते पोहोचवण्याचं काम करावं. एवढ्या बाबतीमध्ये कोणीही कंटाळा करू नये. हा वैष्णव मेळावा दरवर्षी सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा. ज्यांना बाकीच्यांना वेळ होत नाही ते नाही आले तर त्यांच्याबद्दल आपलं दुःख नाही, पण ज्यांना वेळ होतो त्यांनी मांडवात येऊन बसावं. आपल्याला काही जास्त लोकांची अपेक्षा नसते की फुल पब्लिक भरली पाहिजे, झाडावर बसले पाहिजे, डोंगरावर बसले पाहिजे, असं काही नाही आहे. जे दर्दी असतील ते येऊन बसतील, गर्दीची काही गरज नाही. ज्याला ज्ञानाची गरज आहे ते येऊन बसतील. आणि म्हणून आणि हे सगळं करत असताना मला सांगण्याचा विषय नाही, मी आजपर्यंत कधी कुठे सांगितलेलंही नाही आणि मी कोणाचे आभारही मानत नसते, पण आर्थिकची पण गरज असते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, तन मन आणि धन हे सर्वस्व अर्पण करत जात जावं. कारण जसं तुम्ही म्हणता अन्नदान केलं की पुण्य होतं, म्हणून लोक पंक्ती घालतात नाही का. ज्ञानदान केलं की पुण्य होतं. मग हे सगळं करायला सुद्धा काहीतरी आर्थिक विवंचना असते. हे सगळ्यांनी मिळून करायचे. सगळ्यांचे गुरु आहेत ना श्रीपाद बाबा. श्रीपाद बाबांमुळे तुमच्यापर्यंत हे ज्ञान आलेलं आहे ना. मग आपण सगळ्यांनी एकजुटीने ते कार्य केलं पाहिजे. कुठल्याही बाबतीत आपण पाठीमागे न कचरता, मागे न जाता याला सगळ्यांनी तोंड देऊन एकजुटीने कार्य जर केलं तर याची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या गावामध्ये अधिकारी झालेला आहे, तुमची कीर्तनं आता बाहेरगावी जायला लागलेलं आहे. तुमच्या गावातला कीर्तनकार बाहेरगावी जाऊन कीर्तनं करतोय, त्याच्यामुळे बाहेरचे लोक आता तुमच्याकडे येणार आहेत. तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये झळकणार आहे. मग महाराष्ट्रामध्ये जर तुमचं गावाचं नाव झळकणार असेल
तर तुम्ही कार्य कसं करावं याचा विचार तुम्हालाच करावा लागेल. जरी तुम्ही आता 12 वर्षापर्यंत केलंय, पण 12 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला कुठल्या पद्धतीने करायचे, कुणी कुणाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश ठेवू नका. असेल तर तुमच्या व्यवहारातला ठेवा. व्यवहारामध्ये तर 24 तास चालूच राहतं. व्यवहारामध्ये तुमचं काय चालायचं ते चालू द्या, पण परमार्थामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये येत किंचितही किलमिश नकोय. तर तुम्ही शुद्ध आहात असं सिद्ध होईल. कारण आपल्यातलं द्वैत पूर्ण काढून टाकायचंय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडेल नामी. आणि ज्या महात्म्याचे चरणस्पर्श इथं लागावे, ज्या श्रीपाद बाबा रामदास बाबांनी इथे यावं, सप्त्यामध्ये कार्यक्रम करावेत, त्यांच्या चरणस्पर्शाने पावनभूमी झालेली आहे ही. आता राम तर कधी त्या काळात येऊन गेलेले असतील, पण ते 2 महात्मे इथे येऊन गेलेले आहेत. आणि त्यांची जर आपल्याला खरंच राखायची असेल, संप्रदाय टिकवायचा असेल, तर मग मात्र तो अविरत चालू ठेवावा लागेल. आणि त्याच्यासाठी मात्र सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या पद्धतीने आपल्याला जे सहकार्य करता येईल ते करत राहा. शारीरिक करा, मानसिक करा, कुठल्या पद्धतीने करायचं ते करा. आणि सगळ्यांनी फक्त एकजुटीने या. तुमच्या घरातली भाजी भाकरी जरी आणून इथं खाल्ली तरी चालेल, पण 4 जणांचे 4 विचार ऐकून आपल्या मनाची मरगळ मात्र काढून टाकत जात जा. एवढंच सांगेल, याच्यापेक्षा वेगळं काही सांगू शकणार नाही. कारण आता हे सुद्धा जे वातावरण आहे ना, हे लोकांच्या वाईट वागण्यामुळे बरं का. पूर्वी असा कधी पाऊस आला नाही, कधी तुमच्या द्राक्षाचं नुकसान झालं नाही, कधी तुमच्या कांद्याचं नुकसान झालं नाही. मग आता का होतंय? लोकांची जी नीती बदललेली आहे ना, आणि त्या वाईट वागण्यामुळे निसर्ग सुद्धा बदलतो. तुमच्या शरीरातच निसर्ग आहे. आप तेज वायू पाणी पृथ्वी आणि आकाश. मग या निसर्गालाच तुम्ही वेगळं वळण देताय. आणि म्हणून समाज बिघडत चाललेला आहे, खालच्या पातळीला चाललंय. मग आपलं गाव तेवढं छान आहे, आपला मळा एवढा छान आहे, एवढे सगळेजण माळकरी आहेत, एवढे सगळे स्थिरावलेले आहेत, साधू संतांची पावनभूमी आहे, एवढं सगळं आहे. त्याचा विचार मात्र सगळ्यांनी करावा. भलं काही नाही झालं ना, तर रोजचे 5 रुपये बाजूला डब्यात टाका. पूर्वीचा 1 रुपया सांगत होतो, आता 5 रुपये बाजूला टाका. फार अवघड नाहीये. त्याच्यामुळे मग ऐन वेळेला काही होणार नाही. आणि उदार मनानं करा. जे होईल तसं होईल तसं आपलं करायचं, पण मेळाव्याला खंड पाडायचा नाही. 12 वर्ष तपपूर्ती जरी झालेली असली तरी इथून पुढे सुद्धा अविरत कसा राहील याचा विचार मात्र आपण सुज्ञ मंडळींनी करावा. आम्ही सगळीकडे पिंपळगाव, निपाणी, जाखोरीचा झेंडा लावतोय. सगळीकडे तुमच्या गावांची नावं सांगतोय आम्ही. सगळीकडे तुमची गावं फेमस आहेत. आणि मग त्या गावची लोक जर तुमच्या गावाला येऊन त्यांनी पाहिलं तर काय म्हणतील? मग आता मुंबईवरनं आलेत, नेवाशावरनं आलेत, जळगाववरनं आलेत, भुसावळवरनं आलेत, धुळ्यावरनं आलेत. कशासाठी आले? आम्ही त्यांना आमंत्रित केलं, या आमचं पिंपळगाव पाहायला. मी सांगते, या आमचं पिंपळगाव पाहायला. आमचं पिंपळगाव ते तुमचं आहे का आमचं आहे मला माहिती नाही का, पण या आमचं पिंपळगाव पाहायला. आणि म्हणून हे बाहेरगावची मंडळीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. उदारांतकरणाने सगळ्यांनी ज्ञानदान केलेलं आहे. आपल्याला वेळ कमी पडतो, तुम्हाला दिवसभर शेतीची कामं असतात, म्हणून दिवसभर ऐकायला कोणी नसतं. आणि म्हणून फक्त रात्रीच्या कीर्तनाला गर्दी असते. असं शेवटी तुम्हाला सगळं पाहून सगळं करावं लागतं. आम्हाला काही घरी काही काम नसतं, आम्ही आपलं 4 दिवस इथं थांबतो नाही का. आमच्या घरी कुठं काय काम आहे आम्हाला नाही का, तो छतावरून आपोआप ऐकत देतो. असं पण शेवटी तुमचा जो जिव्हाळा, तुमचं जे प्रेम आहे ते आम्हाला खेचून आणतं. आणि म्हणून आम्ही 4 दिवस राहतो. असंच कार्य अविरतपणे चालू ठेवा. कार्यकर्ते भरपूर आहेत. आता हे आमचे राणे गुरुजी आले, डॉक्टर आले, हे सगळ्या गावचे महात्मे आले. कशासाठी आले? प्रेम आहे म्हणूनच येतात ना. आणि सगळे जुन्या काळापासून 30-35 वर्षाचा सहवास आहे सगळ्यांचा. आणि म्हणून तुम्हाला ज्ञानदानाच्या बाबतीत कधीच कमतरता पडणार नाही. हजारो ज्ञानदाती येतील तुमच्या गावाला. फुकट ऐकायला मिळतंय ना हो तुम्हाला, अजून काय पाहिजे? आणि म्हणून हे कार्य असंच चालू ठेवावं. श्रीपाद गावाचाही झेंडा लावावा, तुमच्याही गावाचं नाव गाजवावं. आणि साधू संतांची कृपा, तुमच्याकडे त्यांचे आशीर्वाद, म्हणून 2 शब्द तुमच्या पुढे मांडले. ते तुमचा आत्ता असे म्हणून. नाही तर मला आता असं वाटतं सगळं तुम्हीच कार्य करावं, आम्ही फक्त पाहत राहावं नाही का. पण तरीसुद्धा तुम्ही विनंती केली म्हणून 2 शब्द तुमच्या पुढे मांडले. बोलता बोलता काही चुकलं असेल, अभिशब्द गेला असेल तर उदाहरणतकरणानं मायबाप येणार त्यांना माफ करावं. आणि माफ करताना अशा आशा प्रदर्शित करून झालेलं जे मार्गदर्शन आहे ते माऊलीच्या चरणी, श्रीपाद बाबांच्या चरणी समर्पित करून तिथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ.